आपण आता आहोत नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या आव्हाटी या जंगलात। संपूर्ण डोंगराळ भागात हे जंगल पसरलेले आहे। 332 हेक्टर एवढा या जंगलाचा परिसर आहे। या जंगलात अनेक प्रकारचे वृक्षसंपदा आहे, सागही आहे, पण या जंगलात होती आहे वृक्षतोड। 5 ते 6 वर्षांपासून ही वृक्षतोड करण्यात येते। आपण हे बघू शकतो, हे सागाचं जात आहे, तेल्या साग या जातीचं हे झाड आहे आणि हे झाड अजूनही म्हणजे पूर्ण वाळलेलं नाही, त्याच्या आतच त्या झाडाची वृक्षतोड केली गेली आहे। कोयदर, वरदाडा, पिंपळदरा आणि कुंभाऱ्या या भागातील जंगलाला आव्हाटीचं जंगल असं म्हणतात। जवळपास 232 हेक्टर क्षेत्रावर हे घनदाट जंगल आहे। आव्हाटीच्या जंगलात साग, कंसार, दहीखुडे, धामडा, सीताफळ आणि सुबाफळ ही झाडं प्रामुख्याने आढळतात, तर काही प्रमाणात इथे चंदनाचीही झाडं आहेत। अशी वनसंपदा लाभलेल्या या जंगलात राजरोसपणे वृक्षतोड सुरू आहे। ते जंगलतोडीचा विषय जो आहे तो गरजू लोक, जवळपासचे किंवा आजूबाजूच्या गावातील लोकांना जे वापरात येण्यासारखं लाकूड असलं तर त्याची ते वेळे अपवेळी तोड करून घेऊन जातात। गावालगतच्या या जंगलाचं संरक्षण गावातली वनव्यवस्थापन समिती आणि संबंधित वनखातं हे संयुक्तरित्या बघतात। मात्र इथे राहणाऱ्या वृक्षतोडीकडे वनखातं जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केलाय। ते आम्ही फॉरेस्ट खात्याला 2-3 वेळा निदर्शनात आणून दिलेले ते लाकूड तोड वगैरे। मी फोटो सुद्धा त्या झाडांचे काढलेले होते मागे 2-3 वर्षापूर्वी परंतु त्याच्यावर कारवाई काही झालेली नाही। तर दुसरीकडे जंगलांमध्ये कुठलीही वृक्षतोड होत नसल्याचं वनपालांचं म्हणणं आहे। त्यांना याविषयी विचारलं असता त्यांनी याचा साफ इन्कार केलाय। लाकूड तोड नाहीये, ते फक्त नैसर्गिकरित्या झाडं पडलेले असल्यानंतर त्याचा जो किरकोळ लाकूड फाटा इंधनासाठी हे गावच्या संमतीने आदिवासी गोरगरिबांना हे दिला जातो। संयुक्त वनव्यवस्थापन योजनेअंतर्गत 5 वर्षांसाठी अंदाजे 8 ते 10 लाखांचा निधीही आव्हाट्या जंगलासाठी मंजूर करण्यात आलाय। या अंतर्गत होणारी वृक्ष लागवड, गुरेचराईपासून जंगलांचं संरक्षण, अवैध शिकार, वृक्षतोड रोखणं अशी कामं केली जातात। मात्र अशा कुठल्याही कामांचा इथे मागमूसही दिसत नाही। सामाजिक वनीकरण या किंवा अशा अनेक प्रकारच्या योजना शासनाकडे असतात, त्यासाठीची रक्कमही निश्चित केली जाते। मात्र गेल्या 5 वर्षात या जंगलाच्या परिसरात कुठल्याही प्रकारची योजना राबवली गेली नसल्याचं इथले गावकरी सांगतात। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सुरू असलेल्या जंगलतोडीमुळे आव्हाट्याचं जंगल विरळ होत चाललंय। दिवसेंदिवस कमी होत चाललेलं पावसाचं प्रमाण आणि मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड यामुळे आव्हाट्याच्या जंगलात असलेले वन्य प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचं भवितव्य धोक्यात आलंय। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम मराठी, नाशिक।